जय हरी सखीनो. तर चला आपण आता राहिलेल्या ब्लाऊजची फिटिंग बघणार आहोत. तर बघा, हे समोरचे पार्ट तयार झालेले आहेत. हा पाठीमागचा भाग पण आपला तयार झालेला आहे. तर आपण आता शोल्डर जोडून घेणार आहोत. तर बघा, हे शोल्डर समोरासमोर बाजू ठेवून घ्यायच्या, कुठली बाजू कुठल्या शोल्डरला बसते ती. आणि बघा, अशा पद्धतीनं सव्वाशेला सव्वासा ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे सरळ ब्लाऊज घ्यायचा आहे. आणि छोटीशी वरती एकदम कडेला टिप मारून घ्यायची आपल्याला शोल्डरला, की जेणेकरून शोल्डर आपलं फिनिशिंगमध्ये बसेल. तर बघा, सरळला सरळ मी धरून टिप मारून घेते. बघा, ह्या बाजूला पण अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पण बाजूंना टिपा मारून घ्यायचे. तर बघा, असा हा टिपा मारल्यानंतर काय होईल की आपली जे मार्जिंग आहे ना ते दिसणार नाही. तर बघा, आता अस्तरचं जे ब्लाऊज आहे ना त्याला थोडेसं मार्जिंग ठेवून जर आपण शोल्डर जोडलं ना तर एकदम शोल्डर असं फिनिशिंगमध्ये येते, धागे दोरे निघत नाहीत. तर बघा, हे शोल्डर जोडून असं झालेलं आहे. तर आता आपण पलटी करायचं आहे, म्हणजे उलटा ब्लाऊज करायचा आहे. आणि तो उलटा ब्लाऊज केल्यानंतर आपल्याला अर्धा इंच मार्जिंग ठेवूनही असं चॉकनं तुम्ही रेषा मारू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही टिप मारू शकता. तर गळ्याकडल्या बाजूला थोडंसं झुकलं जाईल असं टिप मारून घ्यायची, कारण आपला गळा उतरत नाही. बघा, अशा पद्धतीने डबल टिप मारून घ्यायचे की जेणेकरून शोल्डर मजबूत राहील. तर बघा, ह्या पण बाजूला आपण तशाच पद्धतीनं उलटं करून टिप मारून घेणार आहे. तर बघा, तिथं उलटी अगोदर सव्वाशे आणि नंतर उलटी टिप मारल्यामुळं आपलं शोल्डर आहे ते धागे दोरे अजिबात दिसत नाहीत, फिनिशिंगमध्ये दिसतं. तर बघा, अशा पद्धतीनं मी शोल्डर जोडून घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं शोल्डर छानपैकी जोडलं जाणार आहे. बघा, आता सरळ ब्लाऊज करायचा आहे. हे बघा, पाठीचा भाग पण आपला व्यवस्थित जोडला गेलेला आहे. आता बाही घ्यायची आपल्याला, आणि ती बाही आपल्याला सव्वाशे बाही आहे ती बघायची, कुठल्या साईडला बसते ती. तर बघा, चटक्याला चटका माझा आलेला आहे. दोन्ही साईडला आपण चटका दिला आणि खून पण करून घ्यायची आपण खडूची, की समोरची बाजू कुठली. तर बघा, बाहीची उंची आहे माझी 4.25. तर बघा, मी इथं आता फिटिंग करणार आहे. तर अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिंग आहे. तर बघा, ह्या पद्धतीनं आपण जिथं आपण बाहीचा मध्यावरती चटका मारला आहे ना तो चटका बरोबर आपण शोल्डरवरती जोडून घ्यायचा. आधी बाही कुठल्या साईडला बसते बघायची, कुठली बाही. तर बघा, समोर जो चटका मारलेला ती बाही माझी समोरच्या बाजूची आहे. तर तो भाग समोरच घ्यायचा आहे, असं मध्यावरती बरोबर ठेवून असं टिप मारत जायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथं बाही मी जोडून घेणार आहे. एकदम सिंपल पद्धतीनं आपण अस्तरचा ब्लाऊज कसा जोडायचा हे बघितलेलं आहे. तर बघा, ह्याच पद्धतीनं आपण दुसऱ्या पण बाजूला पलटी करून घ्यायचं आहे. आणि अगोदर बाही वरती आली ती आता शोल्डरची बाजू वरती येणार आहे. तर अशाच पद्धतीनं बघा, पाठीमागचा पण भाग आपण जोडून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज जोडला तर एकदम व्यवस्थित फिटिंग पण छान होते ब्लाऊजची. आणि अस्तरचा ब्लाऊज शिवायला एकदम साधा आणि सोपा, आणि 4 टक्सचा ब्लाऊज तर एकदम सोपा आहे. तुम्ही करून बघा, केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कटिंग पण आणि स्टिचिंग पण किती व्यवस्थित होते ती. तर बघा, ही शोल्डर आहे आता. तर ही मी दुसऱ्या पण बाजू अशी जोडून घ्यायची तुम्ही. आणि बघा, मी अगोदर दाखवलं नाही, सगळंच दाखवलं तर व्हिडिओ मोठा होतो आणि तुम्हाला पण बघायला बोर होतं परत. तर एक साईडची मी बाही जोडून दाखवली, परत नंतर मी बाही रेडी करून घेतलेली. तर बघा, ते बाहीचं जे मार्जिंग आहे ना ते पुढच्या साईडला बाहीच्या साईडला गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण सरळ ब्लाऊज घेऊन पहिल्यांदा टिप मारून घ्यायची, जसं की आपण शोल्डरला घेतलं होतं तसं. आणि साईडचा कपडा थोडासा राहिलेला कटिंग करून टाकायचा सरळ. तर बघा, हा ब्लाऊज सव्वासा होता, आता आपण उलटा करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीनं हा ब्लाऊज उलटा झालेला आहे आता. तर आपण उलट्यावरती आता फिटिंग करून घेणार आहोत. पहिल्यांदा एक टिप मारून घ्यायची आपल्याला, की जेणेकरून आपण अगोदर मारलेली शिलाई उसवू नये म्हणून. तर कडेने एकदम टिप मारून घ्यायची आपल्याला. बघा, अशा पद्धतीने ही कडेला आपण टिप मारून घेतली आता.
तर बघा आता आपण बाहीची फिटिंग बघणार आहोत. तर बघा इथं 5 इंच बाहीची फिटिंग आहे. आणि बघा इथं मुंड्यात पण आपल्याला खूण करून घ्यायची 5.75 इंचावरती. तर अशा पद्धतीने बघा आपण जिथं जेवढं माप येते तेवढी खूण करून घ्यायची. आणि तर बघा छातीचा चौथा भाग आपण बघणार आहोत आता. तर 8 आहे. या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आपण जेवढी मापं घेतलेली आहेत ना तेवढ्या अंतरावरती आपण टिप मारून घ्यायची. सुरुवातीपासून तुम्ही कडेपासून बी फिटिंग करू शकता आणि वरून पण. बघा इथं आपलं 7 पाहिजे आपल्याला. तर कमरेत 7 इंच पाहिजे आपल्याला. 28ची कंबर आहे आपली. तर 7 वरती मार्किंग केले आणि बघा ही फिटिंग करून घेतली ना आता. बरोबर फिटिंग करून घेतले, सरळ आलेले आहे. तर आता आपण मध्ये 1-2 टिपा मारून घ्यायच्या की जेणेकरून आपल्याला फिटिंग झालं तर नंतर त्याने उसवायला पाहिजे अशा पद्धतीने. तर बघा इथं मी सरळ फिटिंग झाली. तुम्ही पण एका साईडला मी दाखवलेले तुम्ही दुसऱ्या साईडला पण करून घ्या. तर चला तर बघा आता आपली दोन्ही पण बाजूची फिटिंग झालेली आहे. तर ब्लाऊज किती मस्त झालेला आहे. पप पण किती छान आलेला आहे बघा. 32 साईजच्या ब्लाऊजला एवढा छान पप येतोय बघा. तर बघा ही फिटिंग माझी बरोबर आलेली आहे. 8 इंच आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा होता. तर बघा व्यवस्थित आलेला आहे. आणि कमरेत पण आपण मोजून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने कंबर आपण मोजून घ्यायची. तर बघा माझी कंबर पण बरोबर आलेली आहे. तर बघा किती छान ब्लाऊज तयार झालेले आहे. अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग. आणि मी व्हिडिओ थोडा मोठे झालेले आहेत पण एकदम व्यवस्थितपणे दाखवलेला आहे. तर बघा इथं किती छान असं फिनिशिंग पण आहे. आपण फिनिशिंगची सुद्धा इथं काळजी घेतलेली आहे की जेणेकरून ब्लाऊज फिनिशिंगमध्ये पण व्यवस्थित आला पाहिजे. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हरी.